हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. मी स्वामी समर्थ बोला. हा, एक अनुभव शेअर करायचा होता मला. हा हा कुठून बोलता? नाही, नाव नाही सांगत ताई, फक्त हा. अनुभव सांगते. हा चालेल तर चालेल. म्हणजे गेल्या वर्षी आम्ही अक्कलकोटला गेलो होतो. बरं बरं. हा अक्कलकोटला गेलेलो, तर तिथे गेल्याच्या नंतर आम्ही मुक्काम केला. बरं. हा मुक्काम केल्याच्या नंतर आम्ही म्हणजे आम्हाला जायचं होतं तुळजापूर, कोल्हापूर करतो ना आम्ही. हा 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 काळूबाई माझ्या अंगावरती देवी आहे. बरं बरं. तर तर मग मला रात्रीचं तिथे ना काहीतरी 3च्या स्वामींचं आम्ही दर्शन वगैरे घेतलं. हा हा आणि तिथे गेल्याच्या नंतर स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं आणि रूमवरती गेलो झोपायला. बरं बरं. तर मला असं म्हणजे दृष्टांत दाखवला एक फाईट असं उपरणं नाही का. हा हा आणि त्याच्यामध्ये असे स्वामी एकदम गुटगुटीत दाखवले आणि हो. त्यांची पावलं वटली होती. अरे वा. हळदीची पिवळी पावलं वटली होती. हा तर मग बघा. मला मग ते फोटो काढले का? नाही काय म्हणजे मला असा दृष्टांत झाला नाही दृष्टांत. का. अच्छा अच्छा. हा 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 दृष्टांत झाला. मग मी माझ्या जावची मुलगी आहे, ते पण खूप स्वामींचं करतात. हा मग मी सकाळची अशी तरफडून जागी झाले. बापरे म्हटलं, मला अक्कलकोट मध्ये स्वामींनी हा, हा. दर्शन दिलं. मला खूप आनंद झाला. त्याच्यानंतर मी तिला फोन करून म्हटलं, अगं अशी अशी मला पिवळी पावलं आणि स्वामींचं चेहरा दिसला उपरण्यावरती त्यांची पिवळी पावलं. तर ती मला म्हणती, नानी काही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला साक्षात स्वामींनी दर्शन दिलं हो ते. अक्कलकोट मध्ये. आणि मग ताई तिथनं आम्ही कोल्हापूरला गेलो नाही का. बरं. कोल्हापूरला गेल्याच्या नंतर कोल्हापूरच्या आईचं दर्शन घ्यायला गेलो. दर्शन घ्यायला गेलो तर त्या दिवशी नवमी होती. नवमी होती त्या दिवशी म्हणजे तिची पालखी निघती नाही का संध्याकाळची. बरोबर. आणि पालखी निघाली. मग आम्ही ते पायघड्या वगैरे फुलांच्या टाकल्या होत्या त्या लोकांनी. आणि आम्ही त्या पालखीमध्ये म्हणजे चाललो होतो. पालखीच्या पाठीमागे आम्हाला वाटायचं म्हणजे दर्शन भेटल. पण ते पुजारी काका काय बोलले, पालखीला हात लावू नका, पालखी खाली ठेवल्याच्या नंतर मग दर्शन घ्या. तर म्हटलं काका चालेल ठीक आहे. आणि मग आम्ही 4 दरवाजे आहेत नाही का, 4 दरवाज्यांच्या पुढे अशा पायघड्या टाकल्या होत्या. मग तिथून मी तिथं तेवढ्या गर्दीमध्ये अशी दंडवट घेतली 5. तर माझी जावची मुलगी म्हणती, नानी नका घेऊ, अहो एवढी गर्दी आहे, तुम्हाला लोक तुडवतील. म्हटलं काय नाही, बघ तिच्या दारात आहे, तीच माझं रक्षण करीन. म्हटलं जेवायचंय ते तीच करेल. आणि मग ताई तुम्हाला खोटं नाही सांगत, मला एवढं म्हणजे हे वाटलं ना. तर मी तिच्या समोरच्या दरवाज्यात आले, सभा मंडपाच्या दरवाज्यात आले. म्हटलं काय गाई, आम्ही एवढं म्हणजे बाकीची लोक बाहेर होती नाही का, जावई वगैरे, आणि आम्ही आतमध्ये होतो. तर म्हटलं काय गाई, त्यांनी जर मला बोलवलं तर म्हणजे माझं दर्शन होणार नाही तुझं माझं म्हणजे नाही का. तर मग आहे ना आम्ही काय माहिती ताई, मला माहित नाही, माझी जावची एक मुलगी माझ्या बरोबर पुढं पालखी देवीची आणि ते पालखीच्या मागं ते काका ब्राह्मण काका, त्यांच्या पाठीमागं आम्ही 2 जणी. आणि माझ्या हातामध्ये परडी होती. तर ते काका मला विचारतात, ताई कुठून आली? तर म्हटलं आंबेगाव तालुक्यातून. कुठून? म्हटलं मंचर मधून. आणि मग मला म्हटले, बाळा हे म्हणजे हे सोन्याचं ताट आहे, याला जप, असं तसं मला त्या काकांनी भरपूर सांगितलं नाही का चालता चालता. तर म्हटलं काका चालेल ठीक आहे ना म्हटलं. आणि ताई माझी इच्छा की माझ्या देवीचं म्हणजे मला पालखीचं दर्शन नाही, पालखीचं माझ्या डोक्यात तीच विचार बर का. आणि दरवाजा सभा मंडपाच्या समोर आलो ताई. कुठून तो नारळ आमच्या म्हणजे नारळ फेकला. तो नारळ माझ्या कपाळाला लागून तो माझ्या परडीमध्ये पडला. बापरे. मला फार अक्षरशः माझ्या जावची मुलगी रडायला लागली, मी पण रडायला लागली ताई. बाबा म्हणजे माझ्या आईची एवढी ताकद आहे का, म्हणजे मला असं मनातून वाटलं की दर्शन घ्यावं. आणि तिने त्या नारळाच्या याने मला ते दर्शन दिलं नाही का. पुजारी काकांनी बरोबर बघितलं तो नारळ आलेला. ते म्हटले ताई बघ, मला म्हटले तुझं साक्षात तुला आई अंबाबाईंनी दर्शन दिले म्हटले. आणि मग त्या काकांनी परडीतला नारळ उचलला आणि तिच्या पालखीमध्ये ठेवला ताई. खोटं नाही सांगत बारे ना, त्या पालखीमध्ये कुणाचाच नारळ नव्हता, पण तो नारळ कुठून आला कसा आला मला कळलंच नाही. जसं आपण ठेवतो ना नारळ, असाच्या असा सरळच्या सरळ नारळ माझ्या परडीमध्ये आला. म्हणजे माझी एवढी इच्छा होती ना की मी हा अनुभव एकदा तरी कोणाला तरी शेअर केलाच पाहिजे ताई, तुम्हाला अजून अनुभव येतील.
मग मी म्हटलं आता मग नंतर मी आता म्हणजे आता जास्त स्वामी सेवेकरी मध्ये आले नाही का पहिले म्हणजे करायची एक माळ जप करायची पण त्याच्यानंतर मी जास्त म्हणजे स्वामी सेवेकरी मध्ये आता जवळजवळ 7-8 महिने झाले. हा जास्त म्हणजे मी करायची एक माळ जप करायची आणि देवीचं करायची नाही का भरपूर. पण मला आता कळलं की स्वामी पण आईचंच रूप आहे नाही का. हा मग आता तेव्हापासून ते करायला लागले ना ताई मला म्हणजे एवढे अनुभव येतात देवीचे पण आणि स्वामी आईचे पण लय अनुभव दिले त्यांनी मला लई. आणि मला माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली की मी म्हणायची की मी असं कधीतरी नाही का कुठंतरी माझा हा अनुभव मी शेअर करणार. आणि माझ्या आईचं लवकर करायचं होतं ना ताई. नाही ताई मग तुम्हाला खरं सांगू का मी आता स्वामी सेवेकरी मध्ये जास्त प्रदीप दादांच्या मठात गेल्याच्या नंतर ज्या ताईंनी मला पाठवलं ना त्या ताईंनी मला तुमचा नंबर दिला सेव्ह करून. बरं. आणि मग आता मी अनुभव तुमचे रोजचे ऐकते 4-5 रोज अनुभव ऐकते. मग मी म्हटलं माझ्या आईचा आज मला आहे ना शुक्रवार होता म्हणून म्हटलं आज मला अनुभव शेअर करायचा म्हणून मग मी तुमचा फोन आपला सहज लावून बघितला की बाबा लागतोय का काय म्हणून. पण स्वामींची आणि आईची कृपा की तुम्ही मला परत रिटर्न फोन केला नाही का. आणि त्याच्यातून ताई तुम्हाला सांगते तुम्ही एवढ्यांचे म्हणजे अनुभव ऐकून घेता आणि सगळ्यांना मार्गदर्शन एवढे चांगलं सांगता ना मला खूप तुमचा स्वभाव आवडतो ताई खरंच. स्वामीच ताई आपण कोणी नसतो तेच करून घेतात सगळं. नाही होत ताई पण तरी पण तुम्ही म्हणजे सगळ्यांचे अनुभव असं हे करून घेताय ऐकून घेताय म्हणजे हे पण एक काहीतरी हे ना म्हणजे नाही का देवाचीच काहीतरी शक्ती आहे ना तुमची. मी तेच म्हणते ताई स्वामींचे ते आहे आपण कोणी नसतो ते सगळं करून घेतात आणि ते उगाचच कोणाला सेवेत घेत नाही. जे योग्य आहे त्यालाच सेवेत घेतात ताई ते. आणि आता म्हणजे तेव्हापासून नाही ना ताई खोटं नाही सांगत मला एवढी म्हणजे स्वामी आईची जर नाही ते तुमचे अनुभव जर नाही ऐकले ना मला करमत पण नाही आता. मग आणि किती छान असतात ना ताई. लई खरंच ना ताई मला आहे ना हा अनुभव लई दिवसापासून म्हणजे हे करायचा होता शेअर करायचा होता. पण त्यावेळेस मला स्वामींनी पण आणि आईनी पण एवढं म्हणजे दोन्ही पण अनुभव एवढे मला चांगले दिले ना. सुंदर. तेव्हा म्हटलं आज शुक्रवार आहे नाही का आज अनुभव ताईंबरोबर शेअर करायचाच. नाही बरं झालं ताई. खूप अजून तुम्हाला तुमच्या सगळे म्हणजे तुमची कुलदेवता आहे नंतर स्वामी आहेत अजून अनुभव देतील बघा. कारण आपल्याला एवढा सुंदर मानव जन्म मिळालाय आणि त्या भगवंतामुळे आपण आहोत एवढं सुंदर जग बघतोय आणि आपण अनुभव शेअर नाही करायचे का ताई. नाही ताई मला खरं सांगते मी त्या मंदिरामध्ये म्हणूनच आपण शेअर केले पाहिजे असं म्हणते मी बाकी काही नाही. आणि मग म्हणून तुमचा नंबर भेटल्याच्या नंतर मला एवढा आनंद झाला का माझा हा अनुभव माझ्या आईचं म्हणजे सगळ्यांना लोक काय काय म्हणतात देव नाही पण मला म्हणजे मला माझ्या आईचा एवढा अनुभव आहे हे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा ताई खोटं नाही सांगत. माझ्या पाठीशी ती भरपूर भक्कम उभी आहे लई मला पावली तिने मला साथ दिलेली आहे. सगळे त्या कोल्हापूरच्या आईचे सगळे अनुभव शेअर करा ताई. करीत जाईल ताई मी आता इथून पुढे मला मी नंबर सेव्ह करून घेतलाय. चालेल ठीक आहे. श्री स्वामी समर्थ ताई.